दिल्लीमधल्या 40 पेक्षा जास्त शाळांना बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे। डीपीएस आरकेपुरम आणि जीडी गोयंका शाळेसह 40 शाळांत त्यांना बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आणि ईमेल करून शाळांना बॉम्ब न उडवण्याची ही धमकी दिली आहे। शाळांनी त्यामुळे आता विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून घरी पाठवलेला आहे। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुढचा तपास सध्या सुरू आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। उर्वशी, दिल्लीतल्या 40 शाळांना अशा प्रकारे बॉम्ब न उडवण्याची धमकी आली आहे ईमेल पाठवून, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? दिल्लीच्या सध्या ही ज्या धमकी मिळाली आहे तर सध्या दिल्लीच्या सगळ्या स्कूलमध्ये चेकिंग सुरू आहे आणि कुठेही काही सस्पिशियस काय सामान मिळालं किंवा काही दिसलं तर त्याला घेऊन ही चेकिंग केली झाली आहे। आणि पुढे बघितलं तर या मेलला सध्या हॉक्स कॉल म्हणून सांगितलं गेलं आहे, पण तरीही दिल्ली पोलीस कोणतंही एक लूपहोल न ठेवता सगळे जे चेक्स आहेत ते करती आहे। बरोबरच आपण जसं हे बॉम्ब थ्रेट आला आहे किंवा जसा हा मेल पोहोचला आहे तसंच आपण पॉलिटिक्स पण सुरू होताना बघतोय, जिथे आतिशी जे सध्याच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी केंद्राला गेलंय, त्यांनी ट्विट केलंय हे सांगून की कशा प्रकारे सिक्युरिटी लॅप्सेस आहेत। तसंच पुढे बघितलं तर या 40 ज्या स्कूल्स आहेत त्यांना घेऊन सध्या तिथे स्ट्रिक्ट सिक्युरिटी कव्हर लावलं गेलंय प्रत्येक स्कूल याला घेऊन आणि हॉक्स कॉल म्हणून सध्या दिल्ली पोलिसांनी याला घोषित केलंय। ठीक, धन्यवाद उर्वशी, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।